हाय हॅलो नमस्कार, मी तेजू स्वागत करते तुमचं आपल्या आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये। तर आज मस्त अशी दिवसाची सुरुवात झाली आहे आणि सकाळी सकाळीच मी आवरायला घेतलं, कारण आता जे गरमीचे कपडे आहेत ना तर ते काढायचे होते आणि थंडीचे जे गरम कपडे आहेत ते ठेवून द्यायचे होते, कारण आता लवकरच घरी जायचे, त्यामुळे बॅग वगैरे मोकळ्या करून ठेवत होते। त्याच निमित्ताने अलमारी पण साफ झाली, अलमारीमधले पण जे नव्हते लागत ते सगळे कपडे व्यवस्थित बाहेर काढून घेतले आणि जे लागतात ते वरती ठेवले, बाकीचे सगळे पुन्हा पॅक करून ठेवून दिले, कारण जे थंडीचे कपडे असतात ते फक्त थंडीमध्येच लागतात 2-3 महिने, त्यानंतर ते असेच वरती इकडे तिकडे ठेवून पण त्याचा काय उपयोग नाही, खराब होऊन जातं, त्यामुळे पुन्हा ते पॅक करून ठेवून दिले व्यवस्थित धुवून वगैरे। तर ते सगळा पसारा आज काढला होता आणि त्यात लाडूची पण ती तिचे कपडे शोधत होती, ती एक एक नवीन तिचा ड्रेस पाहून मग ती म्हणायची हेच घाल, तर ती तिचं शोधत होती आणि मग मी माझं काम आवरत होते। तर मी माझं काम पटपट आवरून घेतलं, तर मग बाकीचं मग म्हटलं कपडे पण धुवून टाकायचे, मला ते कंबळ वगैरे सगळं धुवून टाकायचं होतं, कारण ते पण ठेवून द्यायचं होतं। तर इतकी काही गरज पडत नाही, आपलं नॉर्मल जे हे आपण छोटी कंबळ असते ती घेतली तरी चालते, हे भरपूर जाड आहे आणि म्हणजे डबल बेडची खूप मोठी ती हेवी, तर तिचं काही उपयोगच नाही, अशीच पडली होती, तर म्हटलं ती पण आज धुवून टाकावा। तर सगळे गरम कपडे ठेवून दिले, बाकीचे जे मोठाले ब्लँकेट्स वगैरे होते ते धुवून टाकले, सगळं व्यवस्थित। आज ते साफसफाईचंच काम चाललं होतं पूर्ण दिवसभर। तर मग त्याला हे ब्लँकेट वाळायला तर कमीत कमी 2 दिवस लागतात। एक दिवस मी आदल्या दिवशी भिजू घातलं होतं सर्फ पावडरमध्ये, मग त्यानंतर दुसऱ्या दिवशी मी सकाळी सकाळी ते धुवून टाकलं, तर मग पूर्ण दुपारपर्यंत त्याचं पाणी निथळून दिलं, त्यानंतर मग मी तारेवर वगैरे टाकलं। तसं तर मग ते खूप हेवी आहे, तसं एकट्या माणसाचं तर कामच नाही ते धुवायचं, तर हे पण आले होते नंतर ड्युटीवरून, तर त्यांनी पण मला मदत केली कपडे वगैरे धुवू लागायला, ते मोठाले कांबळ वगैरे। तर मग ती साफसफाई झाली सगळी, तर मी सगळ्या बॅगा वगैरे मोकळ्या केल्या होत्या, तर कपडे मग म्हणजे कशात ठेवा तर तो प्रश्न पडला, तर एक बोरी होती धुतलेली, तर त्यामध्ये सगळे बेडशीट वगैरे त्यातच ठेवले, कारण सगळे मोठाले कपडे आहेत तर ते एका बॅगेत पण बसणार नाही, कारण अशा ह्या 2 बोऱ्या गच्च भरल्या गरम कपड्यांनी, ही एक भरली, अजून एक मी ऑलरेडी ठेवून दिली ती, तर अशा 2, तर इतक्या बॅगा पण नव्हत्या आणि आम्हाला बॅगा आहेत त्या घरी घेऊन जायच्या होत्या, तर मग एक बोरीमध्ये सगळे कपडे पॅक केले आणि व्यवस्थित स्टोअरमध्ये ठेवून दिले, कारण मग पुन्हा आता डायरेक्ट पुढच्या थंडीमध्येच ते खोलायचे, त्यामध्ये आधी त्याला काही उचकायचं पण नाही, तर अशा पद्धतीनेच मी घड्या वगैरे घालून त्या बोरीमध्ये ठेवून दिलं। आणि बॅगा काही सारखं सुट्टीवर येताना जाताना लागतात, त्यामुळे मग सारख्या खाली करू हे कर ते कर, त्यापेक्षा म्हटलं कोणी तर ठीक राहील, कारण आता डायरेक्ट नोव्हेंबर पुढच्या 5-6 महिन्यांनी लागन, तोपर्यंत काय करायचं म्हटलं मग दिल्या ठेवून असं। तर लाडूचं पण ती माझ्यासोबत तिचं चाललं होतं, तिचे कपडे शोधत होती, तिला ती कॅप पण सापडली, ती डोक्यात घालून मला दाखवत होती की मम्मी बघ कशी दिसते, आणि तिची ती बाळासोबत ती बाहुलीसोबत खेळत होती, ती त्यालाच बाळ म्हणते त्या बाहुलीला, आणि तिचे कपडे पण होते ते तिची शोधून काढत होती बाजूला। तर ही एक बोरी गच्च भरली, अजून एक होती ती मी ठेवून दिली ते स्टोअरमध्ये, तर जे लागत नाही सामान जे घरी न्यायचं ते मी बॅगेत टाकून ठेवलं होतं, तर वरती पण 2 बॅगा आहेत आणि ही कांबळ आता धुतल्याच्या नंतर ठेवून देणार आहे मी। तर असं गरमीचे पण कपडे काढून ठेवले होते साईडला, जे लागतात ते बाकी। तर त्याच्यानंतर हा व्हिडिओ 2 दिवसाचा आहे, कारण जेव्हा मी ते कपडे वगैरे पॅक केले त्याच्यानंतर मग हा 2 दिवसानंतर बनवला होता हा व्हिडिओ। तर एक दिवस मी ज्या दिवशी व्हिडिओ बनवला होता सगळी साफसफाई केली, त्या दिवशी मी भिजू घातलं होतं मोठ्या टबमध्ये, आणि मग त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी धुतले मला वाटतं, कारण थोडं यांना पण सुट्टी नव्हती ना, कारण मला एकटीला तरी धुताच येणार नव्हतं, मग यांची ड्युटी पाहून सुट्टी पाहून मग त्यावेळेस मी भिजू घातलं, पूर्ण दिवसभर भिजवून दिलं त्याला सर्फ पावडरमध्ये, आणि मग त्यानंतर त्यांनी सकाळी सकाळी मला धुवून दिलं, दोघांनी त्याला तुडवलं वगैरे, इतकं काही ते धुवायला खूप हेवी आहे आणि मळालेलं पण नव्हतं, पण चला थोडंसं धुवून ठेवलं, मग पुढच्या वर्षी असंच घेता येईल, नाहीतर मग पुन्हा थंडीमध्ये पण इतकं काही ऊन पडत नाही, ते वाळणार नाही, त्यामुळे मग आत्ताच धुवून व्यवस्थित पॅक करून ठेवलं, पुढं टेन्शन नाही मग। त्यानंतर एक सतरंजी पण होती, ती पण खालीच लगेच धुवून टाकली, छोटे छोटे कांबळ होते त्या पण धुवून टाकल्या होत्या, कारण ऊन पण चांगलं होतं, म्हणलं वाळून जातील लगेच एका दिवसात। आणि हे मोठं जे ब्लँकेट आहे ना ते कांबळ, तर त्याला वाळायला 2 दिवस तर लागले, तर कारण खूप हेवी होतं, पुन्हा मग थोडंसं कोपरे कापरे ओले राहिले की त्याचा आंबट वास येतो, पुन्हा ठेवून द्यायचं, पुन्हा ते वाळत टाकायचं, त्यापेक्षा म्हटलं 2 दिवस आरामशीर मस्त वाळून दिलं आणि मग नंतर पॅक करून ठेवून दिलं। तर असेच एवढेच कपडे, घरी जायचं म्हटलं की हे सगळं असं सामान पॅक करून ठेवून द्यावं लागतं,
त्यानंतर इव्हिनिंगच्या वेळेस लाडूला थोडीशी भूक लागली होती, कारण तिचं पण आमच्यासारखंच टाईम आहे. सकाळी ब्रेकफास्ट करते, दुपारी आमच्यासोबत जेवण करते, पुन्हा संध्याकाळी तिला पण भूक लागते. कारण मग ती खाली एकदा खेळायला गेली की 1-2 तास येतच नाही वरती. मग संध्याकाळी स्वयंपाक होऊसर पुन्हा चिडचिड, मग काहीतरी हेच खात बसते सटरबटर. त्यापेक्षा मग थोडंसं पोटभर खाल्लं की मग शांत राहते आणि एकसारखं मग खायला मागत नाही, हे दे ते दे. एकदा पोटभर खाल्लं की बस झालं मग तिचं. मग मोकळी होती खेळायला. तर आप्पे वगैरे बनवले, चहा पाणी झालं. त्यानंतर मग तिला खाली घेऊन गेले ते खेळायला, कारण तिचं फिक्स टाईम आहे सकाळ संध्याकाळ. काही हो, पुन्हा मला किती काम असलं तरी तिला टाईम काढून खाली न्यावंच लागतं खेळायला. आणि संध्याकाळी जर ती खेळायला गेली 4-5 वाजता तर डायरेक्ट 7 वाजताच घरात येते, कारण तिला घरात अजिबात करमत नाही. आणि मग एकदा खाऊन पिऊन गेली पोटभर की तिचं टेन्शन पण राहत नाही, सारखं मग खायला करत नाही. तर असाच होता आजचा दिवस. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.